ऐकावे ते नवलच आता उरलेलं नाही। कोलकाता येथील पार्कमध्ये सिंहाचे नाव अकबर आहे आणि आता प्रश्न निर्माण होतो की प्राण्याचा धर्म कोणता, सिंहाचा धर्म कोणता, सिंहिणीचा धर्म कोणता। सिंहाचे नाव अकबर असल्याने कुठे कोणाचा धर्म बुडणार आहे। सिंहाच्या नावावरून कोर्टात याचिका दाखल होते तेव्हा होणाऱ्या प्रश्न निर्माणाबाबत कोणाजवळ उत्तर नाही। विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते कोलकाता हायकोर्टात याचिका दाखल होते तेव्हा आता याला जनावर जीवन म्हणणार का, आता याला जनावर जीवन म्हणणार का, आता याला जनावर जीवन म्हणणार का, ऐकावे। आप देख रहे हैं झीरो न्यूज। सिंहाचे नाव अकबर आणि सिंहिणीचे नाव सीता प्रकरण हिंदुत्ववादी संघटनातर्फे भावना दुखावला गेल्या प्रकरणी याचिका हायकोर्टात। आता याला जनावर जीवन म्हणणार का, ऐकावे ते नवलच आता उरलेलं नाही। कोलकाता येथील पार्कमध्ये सिंहाचे नाव अकबर आहे आणि आता प्रश्न निर्माण होतो की प्राण्याचा धर्म कोणता, सिंहाचा धर्म कोणता, सिंहिणीचा धर्म कोणता। सिंहाचे नाव अकबर असल्याने कुठे कोणाचा धर्म बुडणार आहे। आपल्या देशात मंदिर आणि मशीद शेजारी शेजारी असतात। त्यांच्या मंदिराच्या कळस आणि मशिदीच्या मिनारावर बसणारे पक्षी मंदिरावर उडून कधी मशिदीच्या मिनारावर बसतात तर कधी मशिदीवर उडून मंदिराच्या कळसावर बसतात, कधी आवारात येऊन बसतात। नशीब यावरून अद्यापपर्यंत कोणता वाद निर्माण झालेला नाही, त्यांचा धर्म विचारण्यात आलेला नाही। सिंहाच्या नावावरून कोर्टात याचिका दाखल होते तेव्हा होणाऱ्या प्रश्न निर्माणाबाबत कोणाजवळ उत्तर नाही। विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते कोलकाता हायकोर्टात याचिका दाखल होते तेव्हा झीरो न्यूजच्या जरा विचार करा या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। सिंहाचं नाव अकबर तर सिंहिणीचं नाव सीता, दोघांना एकत्र ठेवण्यावरून VHPने आक्षेप घेतला। प्रकरण कोर्टात पोहोचलं। सीता नावाच्या सिंहिणीला अकबर नावाच्या सिंहासोबत सफारी पार्कमध्ये ठेवणे हा हिंदू धर्माचा अपमान ठरेल आणि हिंदूंच्या भावना दुखावल्या जातील असा दावा विश्व हिंदू परिषदेने आपल्या याचिकेत केला आहे। सिंहिणीचे नाव बदलण्याची विनंती त्यांनी केली आहे। कलकत्ता हायकोर्टात मंगळवारी 28 फेब्रुवारी रोजी विश्व हिंदू परिषदेच्या बंगाल शाखेने दाखल केलेल्या सिंह आणि सिंहिणीच्या नावाशी संबंधित याचिकेवर सुनावणी होणार आहे। सिलिगुडीच्या सफारी पार्कमध्ये अकबर नावाचा सिंहाला सीता नावाच्या सिंहिणीसोबत ठेवल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या वन विभागाला आव्हान देण्यात आले आहे। रिपोर्टनुसार सिंह आणि सिंहिणीला नुकतेच त्रिपुरा येथील सिपाहीजाला प्राणी उद्यानातून आणण्यात आले आहे। यावेळी सिंह आणि सिंहिणीची नावे बदलली नसल्याचा दावा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे। तसेच सफारी पार्कमध्ये येण्यापूर्वी ही दोन्ही नावे प्राण्यांना देण्यात असल्याचा दावा त्यांनी केला। लाईव्ह लॉच्या रिपोर्टनुसार 16 फेब्रुवारी रोजी हे प्रकरण जस्टिस सौगात भट्टाचार्य यांच्या पीठासमोर मांडण्यात आले होते। या प्रकरणात राज्य विभागाचे अधिकारी आणि सफारी पार्कचे डायरेक्टर यांना पक्षकार बनवण्यात आले आहे। विहिपचे प्रवक्ते विनोद बन्सल यांनी ट्विटरवर पोस्ट करत म्हटले आहे की बंगाल सफारी पार्क सिलिगुडीमध्ये प्रजनासाठी आणले आहे। सिंह आणि सिंहिणीच्या नावे अकबर आणि सीता आहेत। अखेर ही कोणाच्या डोक्यातून आलेली कल्पना आहे याचा तपास व्हायला हवा। तसेच त्याची ही नावे तात्काळ बदलण्यात यावी आणि हिंदू लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांनी माफी मागावी असेही म्हटले आहे। हा संपूर्ण वाद अकबर आणि सीता नावामुळे सुरू झाला आहे। रामायणानुसार सीता या भगवान प्रभू श्रीरामाच्या पत्नी होत्या तर अकबर हा भारतातील मुघल साम्राज्याचा मुस्लिम राजा होता। या सिंह आणि सिंहिणीचे नामकरण राज्याच्या वन विभागाने केल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेने केला आहे। यामध्ये कोणताही कर्मचारी व अधिकारी मुसलमान नाही असेच दिसते। अन्यथा देशभरातील गोदी मीडियाने जनावर जिहादचा राग दिवसभर आपल्या न्यूज चॅनलवर आलापला असता। याला जनावर जिहाद म्हणणार का? झीरो न्यूजचा हा भाग आपल्याला निश्चितच आवडला असेल तर आपण आपल्या प्रतिक्रिया शेजारील कमेंट्स बॉक्समध्ये कळवा। झीरो न्यूजला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। झीरो न्यूज